मनापासून नमस्कार. आत्मयोग साधना करणारे जे साधक आहेत तर त्यांच्यामध्ये दीर्घकाळ साधना केल्यानंतर व्यावसायिक सगळ्या पातळ्यांवरती खूप काही परिणाम दिसून येतात. तर आज असंच दीर्घकाळ साधना करणारे सुधीर बापट आपल्या साधकांपैकी आहेत आणि नव्याने सुरू केलेले पण चांगल्यापैकी रमलेले असे राजेश दीक्षित म्हणून साधक आहेत. तर ते दोघ जण आपसात संवाद साधणार आहेत आणि आपल्याला त्या साधनेचे कसे परिणाम मिळाले, काय मिळाले त्याच्याविषयी मोकळेपणाने बोलणार आहेत. ते आपण आता ऐकूयात. बाबांनी जेव्हा मला सांगितलं की तुला सुधीरशी संवाद साधायचा आहे, तर खरं तर बाबा संवाद म्हणतायत पण ही मुलाखतच आहे आणि सुधीरनी जी दीर्घकाळ साधना केली आहे त्यातून त्यांना जे कौटुंबिक, व्यावसायिक आणि आध्यात्मिक परिणाम मिळाले, त्याला जे अनुभव आले, तर ते या मुलाखतीतून आपण सगळेजण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. आणि हा प्रयत्न जो आहे तो अशासाठी आहे की नव्यांना साधना करण्याची प्रेरणा मिळावी आणि जे नेहमी साधना करतात त्यांची साधना अधिक चांगली आणि अधिक सखोल व्हावी असे बाबांचे जे प्रयत्न आहेत त्याच दीर्घ प्रयत्नांचा हा एक भाग आहे. आता मी पहिल्यांदा सुधीरची ओळख करून देतो. सुधीर इथला शांती मंदिर मधला एक सहयोगी साधक. आता सहयोगी साधक हाही बाबांचा एक विशेष शब्द आहे, कारण जे नवीन साधना करायला येतात त्यांना जे मार्गदर्शन करतात तर ते मार्गदर्शन म्हणजे एक प्रकारे साधलेला सहयोग आहे आणि तो सहयोगी जो आहे तो स्वतःही साधना करत असतो, म्हणून सहयोगी साधक. तर अशी ती संकल्पना बाबांनी निर्माण केली आणि ती सगळ्यांनाच पटली, म्हणून इथे कोणीही विद्यार्थी नाही आणि कोणीही शिक्षक नाही, सगळे सहयोगी साधकच आहे. तर असा हा एक सच्चा खराखुरा सहयोगी साधक म्हणजे सुधीर. तसंच शांती मंदिर मधले कार्यक्रम, त्याच्यानंतर तिथले उत्सव यांचा एक सच्चा कार्यकर्ता. ही शांती मंदिर मधली त्याची ओळख. तशीच त्याची दुसरी एक प्रभावी बाजू आहे. त्याची स्वतःची SII इन्फोटेक अशी SII टेक्नॉलॉजी अशी सॉफ्टवेअर मधली कंपनी, ती गेली 30 वर्ष तो चालवतोय. त्याचं शालेय शिक्षण पार्ल्याच्या माधवराव भागवत हायस्कूल मध्ये झालेलं आहे आणि त्यांनी BTech आणि MTech IIT मुंबई मधनं केलेलं आहे. त्याची मुलगी मला वाटतं ऑस्ट्रेलियामध्ये आणि मुलगा अमेरिकेत असतात. तर असं हे सुधीरचं म्हणजे सगळ्या ही त्याची ऑफिशियल ओळख आहे. आता त्याची साधनेची जी ओळख आहे ती आपण त्याच्याकडनंच समजून घेऊया. सुधीर, तुला मी असं विचारतो की शांती मंदिर मध्ये यावं असं तुला पहिल्यांदा केव्हा वाटलं? आम्ही 1992 साली इथे शांती मंदिरच्या थोडं जवळ राहायला आलो आणि तिकडून त्या समोरच्या रस्त्यावरनं जाताना माझं सहज डावीकडे लक्ष गेलं, महर्षी विनोद रिसर्च इन्स्टिट्यूट अशी पाठी वाटली आणि आपल्याला तिथं जायला हवं. 1992 सालची गोष्ट आहे. आणि प्रत्यक्षात कधी आला? त्यानंतर जाऊया 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 करता करता दिवस पण जात होते. शेवटी 2004-2005 मध्ये मी म्हणजे जेव्हा यायचा विचार केलास तेव्हापासून यायला एक तप लागलं. तपश्चर्या घडली एक प्रकारे. इकडे येणं सुद्धा तप होता. ओंकार आणि प्राणायाम असं शिकायचं. बरं, म्हणून फक्त ओंकार आणि प्राणायामच का? कारण शाळेमध्ये असताना आमच्या शाळेत मी 8वी का 9वीत होतो त्यावेळेला आमच्या शाळेमध्ये दुसरी व्यायामशाळा चालू झाली. आणि मग तिथे जे सर होते त्यांनी खूप आसनं वगैरे वेगवेगळे शिकवले. त्यामुळे खूप कठीण कठीण आसनं मी करायचो. शरीर खूप चांगलं लवचिक वगैरे होतं.
तर त्यामुळे आसनं मला येत होती, त्यामुळे त्यात काय शिकायचं त्यात. प्राणायाम नव्हता शिकवलेला त्यांनी, ओंकारही शिकवलेला नव्हता वगैरे, ते शिकायला पाहिजे म्हणून मी आलो. आल्यावर मग सर म्हणाले की नेहमी त्यांना बाबांना त्यावेळेला सर म्हणायचं. म्हणजे सगळ्यांचा प्रवास असाच आहे मला वाटतं, सर पासून सुरू होऊन बाबांपर्यंत. तर सर मग मला म्हणाले की अरे बरोबर आहे, ओंकार आणि प्राणायाम शिकवू, पण जरा थोडी आपली जी साधनेची पद्धत आहे ना ती समजून घे. तशी तो जरा शवासन ध्यान आणि आसनं थोडी शिक आणि मग नंतर आपण करूच की प्राणायाम आणि ओंकार होईलच. ओके, ठीक आहे, मी बाबा सांगतील त्याप्रमाणे. आणि त्यावेळेला मुक्ता होती आणि अंजली असं. तुमच्यात थोडा मी व्यत्यय आणतो, थोडं जवळ यायला पाहिजे. दोघ जण दिसाल एका वेळेला. बरोबर, मनाने जवळ आलेले सोशल डिस्टन्स पाळून जवळ आणि कॅमेऱ्याचे लिमिटेशन. सॉरी. तर मग इथं मग मुक्ता आणि अंजली अशा दोघे सकाळी कधी संध्याकाळी कधी असं यायचे. मग मध्येच ब्रेक व्हायचा. मग काही दिवस गेल्यावर मग बाबांचा एक फोन यायचा, जरा येऊन भेटून जा. मग परत यायचो मी, आणि मग परत आल्यावर बाबांशी थोडस बोलल्यावर मग परत चालू व्हायचं. असं 3-4 वेळा झालं, पण खूप छान व्हायचं. आल्यावर मला आतमधून असं एकसारखं वाटायचं, कधी प्राणायाम शिकवणार. पण संभव ना, मी मुळातच असा थोडा कन्फॉर्मिस्ट म्हणून आपण त्याला, अशा टाईपचा आहे. तर ते असं सांगितलं ना दुसऱ्याने, आपल्याला पटलं ना, मग तसं मनापासून करायचं. मुळात त्याच्यात खुसपटा काढत बसायचं. असा स्वभाव असल्यामुळे त्यांनी सांगितलंय, मला पटलंय, मग मनापासून खूप छान, जितके शक्य आहे मनापासून तेवढी साधना केली. आणि मग प्राणायाम ओंकार वगैरे सगळं शिकवलं अवघाने हळूहळू शिकवलं. आता तू जेव्हा इथे यायला लागला शांतीमध्ये, तर त्यावेळेला घरून कशी प्रतिक्रिया होती तुझ्या? भोसर प्रश्न विचारले. नाही, कारण म्हणजे माझ्या घरून मला प्रतिसाद आहे, तसाच प्रतिसाद असावा असं मला वाटलं, म्हणून मी विचारलं. पण तुझ्या बोलण्याचा रोख मला आता लक्षात आला. एकदा ऍक्च्युली साधना करायला लागल्यानंतर एक साधारण 1-2 महिन्यांनी शुभदा मला म्हणाली, अरे चांगलं शांत झाले तुम्ही. म्हणजे इट वॉज अ पॉझिटिव्ह रिॲक्शन बेसिकली सुरुवातीला. आणि नंतर मग कधी कधी बाबांची शिबिर असायची, मग त्याला जाऊ का म्हटल्यानंतर मग ते अस्वस्थ व्हायची. मग मी एकदा त्याला स्पष्ट कारणच विचारलं, का असं बोलते. म्हणजे जास्त मागे नाही लागायचं त्याच्या, बैरागी वगैरे हिमालयात जाऊन जायचं. निसंग व्हायला लागल्यासारखं वाटलं. असं ती म्हणाली मला. ओके, म्हणजे इनिशियली पॉझिटिव्ह होतं, पण नंतर भीती वाटायला लागली, एवढा तू इथे रमून गेला. पण आम्हाला हे जाणवतं की तू इथे खूप रमलायस. म्हणजे सहयोगी साधक म्हणून करताना किंवा शांती मंदिर मधल्या कार्यक्रमांमध्ये जी सेवा तू मनापासून करतोस, तर ते आम्ही सगळेच अनुभवतो. तुझा तो सेवाभाव आणि तुझा तो सहयोग सगळेच अनुभवतो. आणि बिसाइड्स दॅट तुझी कंपनी आहे, तुझं इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशनचं बॅकग्राऊंड आहे, तर हे दोन अपोजिट गोष्टी आहेत एकमेकांच्या. म्हणजे ही जी सेवाभाव आहे आणि ते इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड आहे, तर हे दोन टोकं तू कशी निभावून देतोस? त्याच्यात काही कसरत करावी लागते का, किंवा त्याला काही साधनेमुळे काही मदत झाली का? डिटेल मध्ये बोलायला लागेल. बाबा कारण कृष्णाचा आवाका मधून मला तो जागेवर आण वाटलं, तर पण आवाका जरा खूप मोठा वाटतोय मला, तू बोललायस प्रश्नाचा. पण म्हणजे खरं सांगायचं तर आता निदान तरी मला
असं इंजिनिअरिंगचे बॅकग्राऊंड, कंपनी चालवणं, तिकडं काय टेक्निकल गोष्टी सॉल्व्ह करणं किंवा HR किंवा ह्याच्याशी रिलेटेड गोष्टी सॉल्व्ह करणं, ते आणि साधना करणं, यात कुठं मला कॉन्फ्लिक्ट नाही वाटत. निदान सध्या तरी काहीच अजिबातच कॉन्फ्लिक्ट वाटत नाही. ओके, दे गो जस्ट हँड इन हँड. ओके, असंच वाटतं. कुठे काही असं म्हणजे हे आता ही वेगळी, म्हणजे असं काय म्हणतात का इंग्रजी म्हणतो वेअर अ डिफरंट कॅट, तर तसं नाही काही मला वाटत की इट्स नॉट समथिंग डिफरंट. मी काहीतरी तिकडं करतोय म्हणजे काहीतरी वेगळं करतोय असं नाही काही वाटत. ते आपली या साधनेमुळे जी आतमध्ये शांतता मला अनुभवायला मिळाली, तो जो संकुचित मी जो असतो तो थोडासा व्यापक होतो. दुसऱ्याचा सुद्धा विचार करण्याची एक दृष्टी तयार होते किंवा एक समज येते. एम्प्लॉईशी बोलताना, पियर्सशी बोलताना तेव्हा ती पण म्हणजे साधना कॉम्प्लिमेंटरी असं आपण म्हणू. दे गो हँड इन हँड. कुठेच मला कॉन्फ्लिक्ट आढळला नाही. असं आय ट्राय टू सर्च की कुठे कॉन्फ्लिक्ट आहे का असं दोन्हीमध्ये, तर नाही, ते सापडत नाही कॉन्फ्लिक्ट. सगळं ते असं जस्ट गोज हँड इन हँड. परस्पर पूरक आणि बाबांचे स्थानिक शब्द आहे, परस्पर पूरक आणि परस्पर पोषक असं आहे ते. म्हणजे आजच्या प्रोफेशनल जगाच्या दृष्टीने पण ही साधना तेवढीच महत्वाची असं तू नक्की म्हणू शकतोस. 100%. म्हणजे ही साधना ही म्हणजे जीवन व्यापी आहे, नुसती जीवन स्पर्शी आहे असं नाही. ते जीवन व्यापी आहे. जीवन व्यापून टाकून तुमचं जीवन जगण्याची अधिक चांगलं, अधिक सकस, अधिक सखोल आणि आतमधली शांतता ढळू न देता किंवा किंचित ढळली तरी परत ती रिस्टोर होणं, अशा स्वरूपाने कसं जगायचं, की जगण्यातला आनंद अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला घेता येईल. कठीण प्रसंग आले तरी देखील त्याला आपण समर्थपणे तोंड कसं देता येईल. आपली फ्लेक्झिबिलिटी, म्हणजे शारीरिक फ्लेक्झिबिलिटी नाही, मानसिक फ्लेक्झिबिलिटी कशी मेंटेन करता येईल, हे त्या साधनेमधून आपल्याला लक्षात येतं. आणि त्याचे ऍप्लिकेशन्स आपल्याला दैनंदिन जीवनात करता येतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला जे कळलंय ते खरंच कळलंय का याचं व्हेरिफिकेशन जीवन जगताना होतं. ओके, म्हणजे बाबा जे म्हणतात की साधनेचं ऍप्लिकेशन म्हणजे आपलं व्यावहारिक आयुष्य जे आहे तर ते साधनेचं ऍप्लिकेशन आहे, तर ते ऍक्च्युली तुला अनुभव तसे येत आहे. अगदी प्रश्नच नाही. म्हणजे साधना मी केली, इकडे बसून मला खूप शांत वाटलं, तर ह्याचा अर्थ शांतता माझ्यात रुजली असं नाही म्हणता येणार. बरोबर. तर कुठेतरी कठीण प्रसंगात मी आहे, बरोबर, आणि तरी देखील मी शांत आहे आणि त्या कठीण प्रसंगाला मी सामोरा जातो. असं जर घडलं तर ती खऱ्या अर्थानं रुजली. नाहीतर मला आठवायला लागतं आता मला शांत राहायचंय, आता मला म्हणजे त्याला काय अर्थ नाही. त्या असं आठवण्याचा ताण असतो. बरोबर, कशाला घ्यायचं. बरोबर. ती जर रुजली आतमध्ये खऱ्या अर्थ, तर ती आपोआप नैसर्गिकरित्या कुठेही आपण कसंही असलो तरी देखील ती शांतता असतेच आपल्याबरोबर. बरोबर. म्हणजे जे पुस्तकात वाचतो तर ते वाचलेलं लक्षात ठेवावं लागतं. तर इथे असं नाही झालं, इथे रुजलंय, त्याच्यामुळे ते आपोआप बाहेर येतं. म्हणजे याच्यासाठी सातत्य लागतं. म्हणजे अगदी सुरुवातीला ज्या वेळेला ते शांततेचा थोडासा अनुभव आला आणि मग ते व्यवहारात घेऊन जायची, मग त्यावेळेला असं लक्षात ठेवायला लागायचं, अरे असं मग ते लक्षात येतं, अरे नाही आपण डिस्टर्ब झालो, खूपच डिस्टर्ब झालो वगैरे असं लक्षात यायचं. पण लक्षात यायला लागतं. त्याच्यापूर्वी लक्षातच येत नव्हतं. असंच वागायचं. समोरचा माणूस जर चुकीचं बोलला तर मला राग येणारच, माझी काय चूक आहे असं होतं ते. वेड्यासारखं थोडी बोलायचं आणि मी रागवायचं. असं होतं. आता काहीतरी चुकीचं बोलला तो, चुकीचं म्हणजे मला जे चुकीचं वाटतंय किंवा माझ्या विचाराच्या विरोधी आहे असं जर कोणी बोलला तर मला त्याचं बोलणं पटतं असं नाहीये. तर त्याचं तसं विरोधी विचार, विरोधी व्ह्यू असं असू शकतात, याचा मी स्वीकार करू शकतो, हे मला समजू शकतो. ओके. म्हणजे जी स्वीकार बाबा जे म्हणतात तर तो प्रॅक्टिकली इथे आपल्याला इम्प्लिमेंट करून बघता येतं आणि तो खरंच आपल्याला समजलाय का त्याचं व्हेरिफिकेशन व्यवहारात होतं. नुसतं हिमालयात जाऊन बसलं, 2 वर्ष हिमालयात गेलो आणि एकदाही राग आला नाही, ठीक आहे. खाली उतरल्या पहिल्या क्षणी राग येतो, काय उपयोग राग येण्याचा, असं होतं. तो व्यवहारामध्ये म्हणजे मग तो
मला राग येत नाही असं जर आपण म्हटलं तर ते व्यवहारात ऍक्च्युली होतं का तसं? म्हणजे ती परीक्षा आहे, ती परीक्षा म्हणू आपण, किंवा एक त्याचं एक व्हेरिफिकेशन होतं की खरोखरच किती समजलंय आपल्याला. बरोबर. असं व्हेरिफिकेशन ते फार महत्वाचं असतं. आणि बाबा त्याला बोध म्हणतात. नुसतं ते ज्ञान काहीतरी वाचलं किंवा काहीतरी ऐकलं ही माहिती झाली. त्याच्यावरती माझं स्वतःचं मनन झालं, चिंतन झालं, समजून घेऊन कसं करायचं, काय करायचं, त्याचे वेगवेगळे पैलू मी समजून घेतले, माझं ज्ञान झालं. आणि ते ज्ञान माझ्या व्यवहारात, माझ्या वर्तणुकीमध्ये, बोलण्यामध्ये आपोआप उतरायला लागलं, तर तो खरा बोध झाला. बोधापर्यंत जायचं असतं, प्रत्येक गोष्टीमध्ये बोधापर्यंत जाऊ शकतो का असं बघायचं असतं. हेच आपण इथे शिकतो. तर ते कसं, ह्याची सगळी साधनं आहेत. म्हणजे तू जे म्हणतोयस ते तू ज्या आचरणात असतं हे तर आम्हाला माहितीच आहे, पण तुझ्या आयुष्यात खूप चॅलेंजिंग प्रसंग पण आलेले. तर म्हणजे आता तुझी मुलगी ऑस्ट्रेलियात आहे, मुलगा अमेरिकेत आहे, पत्नीचं निधन झालेलं आहे. तर हे जे आहे, जे आलेले एकटेपण आहे, तर ते एकटेपण अनेकांना असंही होतं. म्हणजे पती पत्नीच्या संसारात पण पत्नीला दोघं असतानाही कधी एकटेपण येतं किंवा कधी पतीला एकटेपण येतं. तर तुला तर खरोखरीच एकटेपण आलं, तर हे एकटेपण तू कसं पचवलंस? म्हणजे ह्यालाही काही साधण्याची मदत झाली? खूप प्रचंड प्रमाणात साधण्याची मदत झाली. आणि त्यावेळेला या साधनेचं महत्व म्हणजे अधिक पटलेलंच होतं, पण ते अधिक प्रकर्षाने मला ते पटलं. शुभदाला जेव्हा कॅन्सर डिटेक्ट झाला त्यावेळेला मी बाबांना फोन करून सांगितलं की असं असं झालंय म्हणून. त्यामुळे बाबांनी मला बोलावून घेतलं आणि मग समोर बसवून सांगितलं. म्हणजे बाकीचं सगळं बोललो होतो तेवढं सगळं माझ्या डिटेल काही लक्षात नाही, पण अत्यंत महत्वाचं वाक्य मला सांगितलं बाबांनी. समोरचा प्रसंग जितका अवघड, जितका कठीण असेल, तितकी त्याला तोंड देण्यासाठी लागणारी आतली शांतता त्या मानानं अधिकाधिक सखोल आणि एस्टॅब्लिश अशी असायला पाहिजे. ही जर शांतता अधिक जितकी सखोल असेल तितकी आपल्याला त्या कठीण प्रसंगाला जाणं, कठीण प्रसंगाला सामोरं जाणं हे त्या मानानं सोपं होतं. प्रसंग जो आलेला आहे तो आपण टाळू शकत नाही, जे काही होणार आहे ते आपण टाळू शकत नाही, पण या प्रसंगात मी काय करू शकतो, तेवढं सगळं मी नीट व्यवस्थित करू शकतोय का, करतोय का त्याच्यात कामचुकारपणा करतोय, असा तो शोध त्या काळात माझा चालू होता. आणि जेवढं शक्य होतं ते डिटेक्ट झाल्यानंतर जेवढं शक्य होतं मला तिच्यासाठी करणं, तेवढं सगळं मी केलं. म्हणजे कुठेही कसूर ठेवली नाही, कधीही आळस केला नाही, काही नाही. आणि त्याच्यामुळे वेगळ्या प्रकारचं आर्थिक समाधान म्हणू आपण, तसं ते मिळालं. आणि तो जो शॉक होता, ऍक्च्युली या जर साधना करत नसतो तर खरंच सांगतो तुला मी हा धक्का पचवू शकलो नसतो, अशक्य होता मला. हो, कारण खूप कमी कालावधी मिळाला. हो, 4-5 मेहनत केली ती, डिटेक्ट झाल्यानंतर 4-5 मेहनत केली ती. अजिबात अशक्य होतं मला. म्हणजे आम्ही म्हणजे आता मी बोलतोय त्यावेळेला खूप वेगळ्या पद्धतीने वेगळं चाललं होतं. आम्ही खूप भांडलो आणि खूप प्रेम केलं एकमेकांना. टिपिकल नवरा बायकोन मध्ये असंच चालतं. त्यात काही वेगळं काही नाही. पण आता मला म्हणू शकतो मी, आम्ही खूप उत्कटपणे भांडलो. तितक्याच उत्कटतेनं प्रेम केलं एकमेकांना. मागे एक प्रसंग मला सांगितला होता, तर तो तू सगळ्यांना जर सांगितला, तुझा तो ध्यानातला. अच्छा, ओके. शिवरा हॉस्पिटलमध्ये होती, डिटेक्ट झालं होतं आणि ऑपरेशन झाल्यानंतर शी वॉज रिकव्हरी. आणि मग काहीतरी आमचं बोलणं चाललं होतं त्यावेळेला, काहीतरी प्रसंग आठवला त्याबद्दल आणि मागचा पूर्वीचा, आणि त्या प्रसंगात कशी ती चुकली ती आणि मी कसा बरोबर होतो असं माझ्या मनात आलं. ओके. आणि म्हटलं काय चाललंय माझं आता, ही काय तिची अवस्था आहे, आणि अशा प्रसंगात मला तिच्याबद्दल असं निगेटिव्ह असं काहीतरी का वाटावं, बघायला पाहिजे, शोध घ्यायला पाहिजे मला आतमध्ये, असं वाटलं मला.
मी त्या दिवशी असं संध्याकाळची वेळ होती, आमचं बोलणं झालं, औषध देऊन सगळं करून मग रात्री साधारण 11च्या दरम्यान मी झोपलो. आणि साधारण 1-1:30 वाजता मला जाग आली. नाही आपण हे काहीतरी आपलं एवढं प्रेम आहे तिच्यावर, तिचं आपल्यावर एवढं प्रेम आहे, आणि आता ह्या स्थितीमध्ये असताना काय आतमध्ये निगेटिव्हिटी आहे माझ्या, म्हणजे राग कुठल्या गोष्टीचा, काहीतरी असे आतमध्ये खूप आहे, काय आहे ते शोधूया. कारण आता काय तिच्यावर जे काही प्रेम केलं ते आता त्याच्याकडून काय अपेक्षा करायची, निरपेक्ष प्रेमाचाच आपल्याला अनुभव घ्यायचा आहे आणि तो घ्यायची संधी आहे. तर ती कशाला आपण त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी आपण बघूया, शोध घेऊया काय होतंय, कुठे आहे असं. म्हणून मी मांडी घालून बसलो, ती अशी शेजारी अशी समोर अशी आडवी होती, मी या बाजूला दुसऱ्या बेडवरती आडवा होतो, तो उठून बसलो आणि तो जो भाव आहे निगेटिव्हिटीचा भाव, तो भाव मी त्याच्याबरोबर राहील आणि त्याच्याबरोबरच प्रेमाचा जो भाव आला तो आपोआपच आला, तो भाव असा. आणि ते दोन्ही असं त्याच्यात असताना किती वेळ गेला मला काही कळलं नाही. जसं बसून होतो, मग थोड्या वेळाने म्हटलं चला आपण झोपूया आता. म्हणून मी बघितलं तर 4:30-4:45 वाजले. जवळजवळ 3-3.25 तास मी असं बसून होतो, एका जागीच बसलेलो होतो मी अजिबात. आणि मग आडवा झालो तरी कुठे पायाला मुंग्या आल्या वगैरे असं काही झालं. आणि मग त्यावेळेला आत भाव काय पूर्णपणे प्रेमाचाच? तसंच नाही, मी त्याच भावात होतो, प्रेमाच्याच भावात होतो आणि त्यातच मी झोपलो. आणि आश्चर्याची गोष्ट अशी होती की तोपर्यंत मी जेव्हा काही साधना करत होतो, इतर येतो ध्यान करायला बसायचो, कधी शवासन करून करायचो, पण कधी अर्ध्या तासापेक्षा जास्त असं बसलोच नाही, कधीच बसलो नव्हतं त्याच्यापूर्वी. पण हे 3-3.5 तास बसलो होतो मी, आणि तरी कुठे काय असं थकवा नाही किंवा काहीच नाही. त्यानंतर मग नेहमीप्रमाणे उठलो मी 6-6:15 आणि पुढचं काम मग तिकडचं आवरून मग मुलगी आली, मानसी आली हॉस्पिटलमध्ये, मी घरी आलो आवरून दिवसभर ऑफिसमध्ये, तरी कुठे काही झोप आली आहे किंवा असं काहीच नव्हतं. अख्खा दिवस छान गेला व्यवस्थित. संध्याकाळी परत हॉस्पिटलमध्ये गेलो आणि मग तिच्याबरोबर बोलताना म्हणाली आज दिवसभर खूप छान वाटत होतं मला, तुमच्या प्रेमात न्हावून झाल्यासारखं वाटत होतं मला. ते जे तो भाव होता आणि तो बसलो होतो, तर तो तिच्यापर्यंत पण पोचला होता. ही खूप महत्वाची गोष्ट आहे की ती तरलता जी आहे ध्यानातली, ती तरलता त्या बेडरिडन व्यक्तीला पण जाणवली. ती तरलता जी आहे तुझ्या प्रेमाची, ती तरलता त्या बेडरिडन व्यक्तीलाही जाणवली. म्हणजे खरंच त्या ध्यानात किंवा त्या साधनेत जी ताकद आहे, तर ह्याचं हे एक सुंदर उदाहरण म्हणता येईल. तू ना नेहमी म्हणजे सगळ्यांबरोबर बोलताना आहे ना पॉजचा उल्लेख करतोस. आम्हाला सगळ्यांना तो तुझा पॉज आहे ना, तो म्हणजे तुझा असा एक जसा लोगो असतो तसा तो पॉज म्हणजे असं वाटतं. तर त्या पॉज बद्दल तू काही सांगशील का आता इथे सगळ्यांना? तिथे जास्त हिस्ट्रीमध्ये जात नाही मी, कसा तुम्हाला सुचला वगैरे. ओके, मी काय करतो, मी काय केलं, म्हणजे त्याचं ते सांगतो मी, कसं करायचं, काय करायचं. आपण जेव्हा दिवसभर काय जे काही व्यवहार करतो, दैनंदिन व्यवहार करतो, बोलतो, चालतो, धावतो, काय जे काय असेल ते सगळे व्यवहार करतो, जेवतो, ते करत असताना काउंट केलेस तू किती कामं करतो आपण, तसे काउंट केले तर निदान 10-15-20 हजार तरी कामं असणार. एवढी काम आपण करतो. एक काम करून झाल्यावर दुसरं काम सुरू करण्यापूर्वी मध्ये अर्ध सेकंद, 1 सेकंद एवढा वेळ नक्की आपण घेतो, तो फक्त जाणीवपूर्वक घ्यायचा. उदाहरणार्थ मी एक वाक्य बोलतोय, नंतर थांबलो, मग दुसरं वाक्य बोलतो, एक पाऊल टाकतो, त्यानंतर दुसरं पाऊल टाकतो, तिथे सुद्धा पॉज आहे. तर काही आपण करतो, म्हणजे स्वयंपाकघराचं काम करत असू, तेल घातलं, फोडणीसाठी तेल घातलं, आपण थांबतो, मग मोहरी घालतो, परत थांबतो, असं तिथेही पॉज आहे. आपण ऑफिसमध्ये असलो, ईमेल एक पाठवली, ईमेल थांबतो, मग दुसरी ईमेल बघतो, जी निर्विचारता आहे
त्याचा आपल्याला काहीतरी स्पर्श झालेला असतो. तर त्या ती pause आठवायची, ओके. ती आठवायची त्या पॉज मध्ये 1 सेकंद तेवढी आठवायची. असं ते ध्यान बसून असं ती आठवायची, असं करायचं आणि मग पुढचं काम करायचं. असं करायची गरज नाही लागत. ओके. अर्धा सेकंद सुद्धा पुरतो. ती आठवायची, पुढचं काम. म्हणजे इतकं ती सुद्धा शांतता आपल्या बरोबर राहते. ती आपल्या बरोबर राहायला लागते. ओके. आणि त्या शांततेतून पुढचं हालचाल व्हायला होते आपोआप. बरं. मी सुरुवात केली त्यावेळेला पहिल्या काही दिवस तर मला विसरूनच गेलो होतो करायचं. नंतर मग दिवसाभरात 1-2 पॉजेस ठेवायचे असं लक्षात आलं की हा अरे करायचं आहे आपल्याला असं म्हणून 1-2 पॉजेस झाले. मग ते हळूहळू त्या पॉजेसची जाणीवपूर्वक घेतलेल्या पॉजेसची संख्या वाढत गेली आणि आता इट हॅज बिकम पार्ट ऑफ माय लाईफ. मला दिवसभर काहीही करत असलो तरी आत्मशांतता म्हणजे सतत टिकून असते. आता तू जेव्हा पॉज बद्दल सांगत होतास ना तेव्हा मला असं पटकन वाटलं की एक पॉज खूप प्रसिद्ध होता, आपले माजी पंतप्रधान अटल बिहारी. तो सगळ्यांना माहिती. बरं, म्हणजे एकूण आपलं जे बोलणं होतंय, तू जे सांगतोयस, तर त्याच्यावरून म्हणजे मला असं कन्क्लुजन काढावं असं वाटतं की शांती मंदिरला येणं हा तुझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट असं म्हणता येऊ शकेल. असं प्रश्नच नाही, फार मोठा टर्निंग पॉइंट होता. ओके, थोडस एलॅबोरेट करशील त्याच्यात? शांती मंदिरमध्ये येण्यापूर्वी मी म्हणजे आधी यांना सांगितलं म्हणलं तसं की मी IIT मध्ये शिक्षण घेतलंय, त्यामुळे माझ्या बुद्धीवर माझा खूप विश्वास होता. कुठल्याही प्रसंगामधून माझ्या बुद्धीच्या जोरावरती मी त्यातून वाट काढीन, त्यातून मार्ग काढीन आणि त्या प्रसंगातून सहजपणे तरून जाईल अशी मला पूर्ण खात्री होती, 100% खात्री होती. त्यामुळे असं काही देवाचं कृपा व्हावी, त्याने मला मदत करावी वगैरे असं मला कधी वाटलं नाही. आहे ना, मला दिले त्याने देवानं बुद्धी दिली, त्याच्या जोरावरती जाते सगळं, होईल ठीक, त्यात काय प्रॉब्लेम. असा तो बुद्धिनिष्ठ म्हणू आपण किंवा रॅशनल म्हणू, अशा स्वरूपाचा अप्रोच होता माझा. ते बाबा इथं आल्यावर मला बाबा काही वेळा अमुक करून बघ म्हणून सांगायचे, पण त्यांनी सांगितलं म्हणून मी केलं असं कधीच झालं नाही. त्यांनी सांगितलेला मी विचार करायचा, मला पटलंय का तर मी केलं, नाही तर नाही केलं. आणि बाबांचाही मला वाटतं हाच अप्रोच आहे की तुम्ही बघा, विचार करा, पटलं तर तुम्ही ते करा, नाहीतर सुरुवातीला थोडासा विश्वास ठेवा. तात्पुरता विश्वास ठेवा असं म्हणतात. ते तसंच करून बघितलं आणि ते तरी काही काही गोष्टी बुद्धीच्या जोरावरती विचार करता मला नाही पटल्या, ते नाही केल्या आणि त्यात मला कधी गैर नाही वाटलं. आणि पण मी पण असं बाबांशी फार जास्त काय म्हणते त्याला प्रश्न विचारणं, त्यांना त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करणं असं कधी फार केलं असं काही नाही वाटत मला. पण सहजगत्या जेवढं होत गेलं बोलणं ते तेवढं पुरेसं होतं. पण ते असे ते बोलत होते ना त्याला मी ते इकडून नव्हतं ऐकत, हे मला आता खूप वेळा जाणवतं. इकडून नव्हतं ऐकत, मी इथून ऐकत होतो. सगळं ते जितकं खोलवर जाईल तितकं खोलवर जाऊ दे, शब्द जाऊ दे, शब्द सोडून देऊ. ते जे बोलतायत ते त्याच्या मागचा भाव जो आहे, त्याच्या मागचे त्यांना जे खरं म्हणायचं आहे ते पोचू दे आत्मा. अशा पद्धतीने मी त्यांचं बोलणं ऐकतो. सुरुवातीपासून ह्याच भूमिकेत होता. समहाव ती भूमिका झाली, म्हणजे माझी तशी भूमिका होती. 2008 मध्ये आत्मबोध साधनेला बाबांनी माझं नाव जेव्हा घेतलं त्यावेळेला मला खूप आनंद झाला होता की आपल्याला आता काहीतरी छान, काहीतरी नवीन आणि खूप मूलभूत असं काहीतरी ऐकायला मिळणार आहे. त्या काळात सुद्धा ते दर शनिवारी पहाटे 5 वाजता आपली आमची लेक्चर्स असायची, 5 ते 7. त्याला यायचो मी तरी जवळजवळ 90च्या पुढे 95% तरी लेक्चर्स मी अटेंड केले. सगळी कुठे काही कधी मिस केली नाही. त्यावेळेला मला आठवते त्यांचे शब्द माझ्या लक्षात नाही, म्हणजे काय सांगितलं ते आतमध्ये रुजलंय. कारण आता मला ते रुजलंय खऱ्या अर्थानं असं वाटतं, कारण मी बोलताना किंवा नंतर साधना करताना सुद्धा मला ते जाणवायचं, व्यवहारात सुद्धा मला ते जाणवायचं. मनाचा मोकळेपणा आहे, जी विशुद्ध जिज्ञासा, बऱ्याच गोष्टींबद्दल त्यांनी बोलले. नंतर पातंजली योगसूत्रांबद्दल बोलले, खूप वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलले.
पण ते सगळं करताना मी सदैव त्या रॅशनॅलिटी ही कधी सोडली नाही. आणि त्या रॅशनॅलिटीच्या बेसिसवरतीच ते सगळं मी समजून घेत होतो. जरी ते इथे जात आहे असं म्हणत होतो मी, पण तरी देखील ते रॅशनॅलिटी कधी सोडली नाही. बुद्धी, कारण ते IIT वाला आहे ना, त्यामुळे असा तो अभिमान होता मला. आणि त्यामुळे तो कधी सुटला नाही मला. पण नंतर 2018 मध्ये मला वाटतं त्यांनी नारद भक्ती सूत्र याच्यावरती डिस्कशन केलं आणि नारद भक्ती सूत्र कशी आहे, काय आहे ते सांगायला बाबांनी आमच्या आत्मबोधच्या याच्यात त्या ग्रुपमध्ये. आणि त्याच्यामध्ये पहिलंच सूत्र, नारद भक्ती म्हणजे काय तर परम प्रेम स्वरूप अशी भक्ती आहे. ते ऐकल्यानंतर जे काही आतमध्ये मला झालं, इट वॉज अ बिग ट्रान्सफॉर्मेशन फॉर मी. तेवढं एक सूत्र हेच बिग ट्रान्सफॉर्मेशन फॉर मी असं होतं. आणि मला नंतर असं लक्षात आलं की बुद्धिनिष्ठता, बुद्धीने सगळं समजून घेणं आणि बुद्धीच्या जोरावरती सगळ्या गोष्टींना सामोरं जाणं, याच्यामध्ये काय होतं की तो बुद्धी कशी असते, म्हणजे खूप चांगली बुद्धी असेल तर कुशाग्र बुद्धी आपण म्हणतो, तीक्ष्ण बुद्धी म्हणतो, शार्पनेस असतो. तर तो जो शार्पनेस असतो तो असा एक पॉइंटेड असा तो शार्पनेस असतो. त्या बुद्धीला असा जो शार्पनेस असतो त्या बुद्धीचा, तो टोचतो समोरच्याला. त्यामुळे असे खूप ते बुद्धिमान लोक आहेत ते तिरसट आहेत आणि अमुक असा बऱ्याच आपल्याला लक्षात येतात. बऱ्याच बुद्धिमान लोक तिरसट आहेत असं लक्षात येतं. माझ्या नंतर परमप्रेम स्वरूपात जेव्हा बाबांनी सांगितलं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की तो असा हा जो आहे ना बुद्धीचा तीक्ष्णपणा, त्याला प्रेमाची जोड पाहिजे. म्हणजे तो डॉक्टरांचे ते फोर्सेप्स असतात ना तसा, की तो शार्प पाहिजेच, शार्पनेस इज रिक्वायर्ड. पण तो दोन गोष्टी तयार लागतात, एक बुद्धी आणि एक प्रेम. असे जर दोन्ही असतील ना तर समोरचा माणूस काय बोलतोय नेमकेपणाने आपल्याला उचलता येतं. कुशल डॉक्टर्स असतात ते अशी त्या फोर्सेसने एक सेल सुद्धा ते असे बिलअप करू शकतात किंवा त्याच्यावरती काम करू शकतात. शार्पनेस इज रिक्वायर्ड, कारण तो एक सेल तेवढं नेमकेपणे परफेक्टली उचलून घेणं यासाठी ते शार्पनेस लागते. पण ते दोन त्याला प्रॉंग्स लागतात. एक उपयोगी नाही, दोन्ही लागतात. आणि हे मला त्या परमप्रेम स्वरूपानंतर लक्षात आलं आणि त्यांनी माझं जीवन खूप बदलून गेलं. आणि जे बुद्धीने करू आपण असं ते सतत वाटत होतं, त्याच्या पलीकडे खूप काही आहे याची आतूनच जाणीव झाली, इतकं लक्षात आलं म्हणजे. आणि मग खरं सांगायचं तर मला बुद्धीचा माझ्या कंटाळा आला, नको ती पुढे असंच काही वेळेला वाटायला लागलं की काय हे चाललंय, मला काढून टाकूया असंही इतकं वाटायला लागलं मला काही वेळेला. असं करून तर जात नाही मान्य आहे मला, पण तरी असं कधी कधी असं मनात यायचं. इतकं ते त्या प्रेम आणि भक्ती याचा जो ट्रान्सफॉर्मेशन आहे ते त्यांनी झालं. आणि हा जो मी जर उदाहरण दिलं ते फोर्सेसचं, तर ते खूप म्हणजे इतक्या आतून मला ते पटलंय की त्याच्यामुळे आपण आपलं जीवन कम्प्लिटली बदलून जातं. आणि ह्याच्यासाठी फार मोठी बुद्धी लागते असं नाही, किंवा फार मोठा प्रेमाचा आविष्कार व्हायला लागतो असं नाही. जेवढी आपली बुद्धी आहे तेवढी पुरेशी आहे, तेवढं आपल्या आतमध्ये हृदयात प्रेम आहे तेवढं पुरेसं आहे. ते दोन्हीचा संगम घेऊन नुसतं रॅशनल असं करत गेलं तरी देखील ते पुरेसं होत नाही. आणि नुसतं प्रेमानं भक्तीनं असं तेव्हा वाहवत जातो आणि आपण मिसगाईड होण्याची शक्यता असते. त्यामुळे बुद्धीने जी काय असेल ती त्या बुद्धीने विचार करून निर्णय घेणं आणि त्याला प्रेमाची जोड देणं, हे असे दोन्ही गोष्टी हँड इन हँड जायला लागतात.
व्यवहार करताना वागताना. तर तसं जर केलं तर आपण जीवन बदलून जातं. आपल्या आजूबाजूला म्हणजे ऍक्च्युली आपल्या आजूबाजूला आनंदच संघर्ष नाही राहत. म्हणजे ते भक्तीचं जे समर्पण जे आहे तर ते तुला ते उलगडलं, कळलं असंही म्हणता येईल. भक्त तर बाबांनी अर्थ खूप छान सांगितलं. भक्त म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, किंवा भक्त म्हणजे कोण असतो. जो विभक्त नाही तो भक्त. जो आपल्या ध्येय, आपलं श्रद्धेय वस्तू, श्रद्धेय व्यक्ती, श्रद्धेय तत्व ते काय असेल ते दैवता, त्याच्यापासून कधीही केव्हाही कुठेही विभक्त नसतो तो भक्तो. असं ते सतत त्याच्या बरोबरच रॅशनॅलिटी, ज्ञान याच्या बरोबर. आता त्या रॅशनॅलिटी आहे, ज्ञान आहे, प्रेम आहे, हे सगळं बाबांच्या मध्ये आपण पाहतो. म्हणजे बाबांमध्ये ना मला जे जाणवतं ना ते नटखट आणि प्रेम. म्हणजे नटखट प्रेम आहे बाबांचं. सतत ते जोक्स वगैरे मारून ते हलकं फुलकं ठेवतात. नाही तर साधना जी आहे त्याला जे सगळं गंभीर स्वरूप जे पुस्तकांमधून आपण वाचतो किंवा ऐकतो, तर ते तसं बाबांकडे म्हणजे साधनेला तेवढीच सखोलता आहे, पण त्याला ते जे गंभीरता आहे ना त्याच्या जागी बाबांनी ते जे नटखट प्रेमाने ते आपल्या एक वेगळंच आस्था निर्माण केली साधनेसाठी. कडक होऊन गंभीर होऊन आता करायला पाहिजे असं करून कधीच नाही केली. पण साधनेमध्ये म्हणजे त्याचा अर्थ त्याचं दुसरं सिन्सिअरिटी नाही असं अजिबात नाही. अजिबात नाही. अतिशय सिन्सिअरिटी असते विकयाच्या साधकांमध्ये. म्हणजे सिरियसनेस नसतो. आपण सिरियस होऊन कडक होऊन नसतो. आणि त्याचं दुसरं टोक म्हणजे कॅज्युअलनेस. जाता जाता होईल असंही नसतं. त्या दोनचा मधला बॅलन्स जो आहे योगाचा एखादा बॅलन्स आहे. म्हणजे मला आता तू जे बोललास ना तर त्याच्यावरनं मला लक्षात आलं की पहिले 4-6 महिने तर आहे ना साधना आपल्या इथे आपण डोळे मिटून करतो, त्यामुळे ना मला तर चेहरे सुद्धा माहित नव्हते की कोण येतो कोण जातो. पण फक्त बाबांची बोलल्यावर आहे ना ते साधनेचं जे अवडंबर माजवलंय ना ते अजिबात नसायचं. पण सिन्सिअरिटी इतकी असायची की बाकी कोण येतंय, कोण काय करतंय, त्याची तुलना, ते किती पुढे मी किती मागे वगैरे, हा असा काही प्रकारच नाही आपल्या इकडे. म्हणजे साधनेची एक वेगळीच आयाम आपल्या इथे आपल्याला अनुभवायला मिळतो. खरंय, अगदी खरंय. तुझं ना मग आपण बाबांबद्दलच आता प्रश्न करूया की बाबांबरोबर तुझं नातं कसं विकसित होत गेलं ते जरा सांगशील? आठवायला लागेल खूप गोष्टी. सुरुवातीला म्हणजे मी आलो होतो अगदी स्पष्ट सांगायचं ऍप्रिहेन्शन होती. मी IIT वाला काय शिकायचं लोक ठीक आहे असं. हे बाबांचं वैशिष्ट्य आहे. सगळ्या गोष्टी बाबा हसत स्वीकारत असतात. मी कधी त्यांना सांगितलं नाहीये, एवढं झाडच नव्हतं मला झालं. पण म्हणजे आज कुठेतरी असं जाणवत होतं आहे ठीक आहे, समजून घे, बुद्धीनं समजून घे, आहे ना, दिली त्यांनी देवाने दिली, भरपूर दिली, भरपूर दिलेली करू उपयोग, समजून घेऊ. आणि नंतर लक्षात यायला लागलं की नुसती बुद्धी उपयोगी नाहीये, तर बुद्धी कशी चालवायची, कुठे वापरायची, कशा पद्धतीनं वापरायची, हे शहाणपण जास्त महत्वाचं आहे. अक्कल असून उपयोगी नाही, अक्कल वापरण्याची हुशारीही लागते. म्हणजे बुद्धीचं सारथ्य जमलं. हे महत्वाचं आहे. आणि ते जे आहे ना ते मला इकडे शिकायला मिळालं की नुसती बुद्धी असून उपयोग नाही, बुद्धीच्या जोडीला कशी वापरायची, कुठे वापरायची, कुठे थांबायची, त्याचे लिमिट्स काय आहेत, कुठपर्यंत त्याचं हे आहे, त्याच्या पलीकडे काही असू शकतं, या सगळ्या गोष्टींचा जो उलगडा मला झाला. म्हणजे विवेक, विवेकही म्हणता येईल, नाही विवेक म्हणता येईल. म्हणजे कुठे कसं काय वापरायचं हा जो हे आहे विवेकही म्हणता येईल त्याला.
हुशारी म्हणता येईल, चलाखी म्हणता येईल, काय व्यवहारात नावं काय तुम्ही द्याल ती द्यायची नावं. पण तसं ते बाबांकडनं मला खूप शिकायला मिळालं. आणि मग असं जसजसे दिवस असे हळूहळू जात होते, त्यांच्याशी इंटरॅक्शन होत होती, तसं तो आदर हळूहळू वाढायला लागला. म्हणजे सरांचे बाबा केव्हा झाले ते नातं जसं जसं विकसित होत गेलं. म्हणजे मी बाबांना मध्यंतरी सांगितलं होतं असं की त्यांचे समोर दिसले की नमस्कार करूया, असं मी सुरुवातीला करत होतो. नंतर म्हटलं ते समोर दिसले म्हणून का नमस्कार करायचा, आतून घडलं पाहिजे, मी आतून वाटलं पाहिजे मला खरंच वाटतंय का, तो आज शोध घ्यायचो. आणि ते जर वाटलं नाही तर मी नमस्कार नाही करत, असं करायचं. बाबांच्या ते लक्षात आलं होतं, काहीच बोलले नाही मला. शेवटी माझं मलाच राहवलं नाही. मी सांगितलं बाबांना, बाबा मी तुम्हाला काही दिवसात नमस्कार नाही केलेला, पण असा मी शोध घेतो. हा चालू चांगलंय, चालेल, होऊ दे, असं त्यांनी मला प्रोत्साहन दिलं उलट. आणि मग नंतर मग मी नुसता असा वाकून नमस्कार करायचो. तो गुडघे टेकून डोक्यावर पायावर डोकं ठेवून नमस्कार कधी करायला लागलो माझं मला कथा आठवत नाही. आणि ते झाल्यावर मग एकदा मी त्यांना सांगितलं आता पुढची एक स्टेप म्हणजे साष्टांग नमस्कार करायची, कधी येते मी येत नाही मला. खूप छान. उपक्रम जो सुरू केला की आत्मयोग साधना करणाऱ्या लोकांना प्रत्यक्षात काय त्याचे परिणाम मिळत आहेत, प्रत्यक्षात काय होत आहे, त्यांना खरोखर जीवनात फरक पडतोय का नाही, हे पाहण्यासाठी म्हणून या आत्मयोग साधनेचे परिणाम सांगणारी जे आपले साधक आता आपल्या पुढे ग्रुप एक जण येत आहेत, दोघं जण येत आहेत. तर त्यातनं मला एक असं लक्षात येते की जे मला फार महत्वाचं वाटतं की जे सांगितलं गेलं माझ्याकडनं तर ते त्यांच्यापर्यंत पोचतंय चांगल्या प्रकारे, आणि ह्याचं एक फार मोठं समाधान मला मिळतंय त्यातनं. आणि ते सुधीर मधलं सुद्धा बदल मी पाहिला, तो सुद्धा असा खूप प्रॉपरली होत जाणारा बदल ज्याला म्हणतात. म्हणजे एकदम तो बुद्धिवादी म्हणून तो आगाऊपणाने आला नाही, शिकायला म्हणून आला. कारण बुद्धिमान माणसातला असं काही आपल्याला शिकण्यासारखं राहिलेलं नाही असं जे वाटतं तर तो खरा म्हणजे भ्रम असतो. पण कोणी कितीही जरी बुद्धिमान असला, किती त्यांनी डिग्र्या जरी मिळवलेल्या असल्या, त्याच्या शिकण्यासारखं काहीतरी बाकी काय राहिलेलं असतं. त्याची जाणीव जरी तुम्हाला असली आणि मग तुम्ही बुद्धिमान असला तर तुमच्यात बेसिक नम्रता राहते, आणि ती नम्रता राहिली तर तुम्ही काहीतरी नवीन शिकू शकता. तर तो बुद्धिमान असला तरी सुद्धा शिकण्याची इच्छा असल्यामुळे, ग्रहणशील आणि नम्र असल्यामुळे, आणि प्रश्न विचारणं याला कधीच शांती मंदिरमध्ये आणि मलाही कधी त्याच्यात कधी आक्षेप वाटला नाही, कारण ते उलट चांगलं असतं. आणि माणसाचं वैचारिक स्पष्टता आली, संकल्पना क्लिअर झाल्या तर त्याला त्या ज्ञानातला आनंद चांगल्या प्रकारे घेता येतो. आणि तो घेता यायला लागला की तो त्याच्यात रुजतो, होते ज्ञानही त्याच्यात रुजतो आणि तोही त्या ज्ञानामध्ये रुजतो. आणि तसा रुजला की त्याचे फुटवे मग वेगवेगळ्या प्रकारे त्याच्या आयुष्यात प्रकट व्हायला लागतात, की जे फार महत्वाचं असतं. नुसतं कारण ज्ञान गोळा करून आणि माहिती गोळा करून त्याचं ज्ञानामध्ये रूपांतरण जरी केलं तरी त्याने खरं समाधान नाही मिळत. खरं समाधान हे सुधीर म्हणला तसं बुद्धी आणि हृदय यांच्या ज्याला मेळ चांगला आपसात बसतो आणि आपल्या जीवनात ते तो जो समतोल आहे आपला बुद्धी आणि हृदयामधला, तर तो साधला गेल्यानंतर त्याचा आविष्कार दैनंदिन जीवनात नैसर्गिकपणे व्हायला लागला की त्यातलं जे एक समाधान असतं आणि त्यांनी जे आपल्याला जगण्याची श्रेणी जी आपली बदलते तर ते फार महत्वाचं आहे. आणि योगाची जी खरी महती आहे तर ती आंतरिक परिवर्तन करू शकणारं असं साधन असं ते आहे, आणि अतिशय प्रभावी साधन आहे.